आणि मुळ्याचे पॅटीस आता शिकतोय. साहित्य लिहून घ्या. मुळा, ज्वारीचं पीठ, कणिक, डाळीचं पीठ, कोथिंबीर, लसूण बारीक पेस्ट, मिरचीची पेस्ट, हळद, तीळ, बारीक कांदा, मीठ, ओवा, जिरेपूड, धनेपूड, तीळ आणि तेल. साहित्य तुम्ही बघितलं काय काय घेतलं ते. मुळा फक्त किसून घेतला. दॅट्स इट. आता मला प्रमाण पण सांगा पीठाचं. तुम्ही काय काय आणि कुठचं पीठ कसं कसं प्रमाणात घेताय ते. मुळा आधीला. हो, आधी मुळा 2 वाट्या मुळा आहे. हे कणिक आहे 1 वाटी. आपण पूर्ण घेतोय. हे ज्वारीचं पीठ 1 वाटी. कणिक, ज्वारीचं पीठ आणि डाळीचं पीठ 1 वाटी. आपण हे कांदा पेस्ट करून घेतली आहे. मुळा 2 वाटी घेतलाय आणि कांद्याची पेस्ट 1 वाटी घेतली आहे. मुळ्याला तशी चव नसते. तसा आणि उग्र असतो तो. मग ते वास कोणाला सहन होत नाही, मग कोणी कोणी खात नाही, आवडत नाही. ही बारीक मिरची आहे, तशी बारीक मिरची आहे. तिखट पाहिजे क्रश केलेली. लागेलच ना एवढं. ही लसणाची पेस्ट, लसूण 1 टीस्पून. मुळ्याला तसा दर्प असतो म्हणजे उग्र वास आवडत नाही वास. हा ओवा आहे. तीळ आपण 1 टीस्पून टाकतो. ते छान लागतील. हो. ही जिरेपूड 1-1.5 टीस्पून सगळं. धण्याची पूड, मीठ चवीनुसार आणि हळद. ते न्याहारीला तुमच्याकडे करतात का? नाही, असं खायसाठी संध्याकाळी वगैरे खायला. आणि कोथिंबीर ती चालेल सगळी. ती सगळी चालेल. आणि आपण थोडं तेल टाकतोय. हे थंडच आहे तेल. खुसखुशीत वाला थोडंसं. आपण एरवी पण घालतोच ना पराठ्यांमध्ये आणि सगळ्यात. मळून एकजीव करून. हे मळायचं. आपण कांदा टाकलाय. कांद्यात पाणी असतं. गरज वाटली तर मग आपण पाणी घालायचं. आधी हे सगळं एकजीव करून घ्यायचं. हे आपलं असं हवं आहे ना. थोडं पाणी लागेल आपल्याला. गरज वाटली तर टाकायचं. ठीक आहे. घट्ट मळून घेऊया आपण. पीठ आपण जे एकजीव केलं सगळं तर ते आलेलं आहे. आणि आपण तेलाचा हात लावायचा आहे म्हणजे ते हाताला चिटकणार नाही. बटर पेपरला पण लावायला लागेल तेल? नाही, गरज नाही. याचे छोटे गोळे करून घ्यायचे. हे आपण थापून घ्यायचे. इतकं चपट केलं तर तेल निश्चितच कमी लागेल नाही. आणि थोडे पातळच करायचे म्हणजे ते कच्चे राहत नाही मग. आणि याच्यावर आपण तेल. अरे वा, मस्त. तुमचं स्वतःचं शेत वगैरे आहे की नाही? हो आहे. माझे वडील शेतीच करतात. अरे वा. तिकडेच आहे भोकरदनला. मग भोकरदनला हे घेऊन जाता की नाही शेतात? हो, तिथे आम्ही नेहमी जायचो शेतामध्ये. कारण तिथे घेऊन जाऊन खायला मस्त लागतील हे मुळ्याचे पॅटीस नाही का? खूप छान लागतील. एखादी चटणी किंवा दही किंवा काय जे काहीच नाही. लसणाची दाण्याची चटणी पण इथे छान मिळते ना? हो, लसणाची दाण्याची ना. शेंगदाण्याची चटणी मस्त मिळते. तर हे बनवायचं आणि त्याच्याबरोबर शेंगदाण्याची चटणी किंवा दही पण खाऊ शकतो. किंवा चटणीत दही घालून तसंही खाऊ शकतो. तसंही छान लागेल. तर आता तोंडाला पाणी सुटलेलं आहे. पटापट आम्ही ही तळणीची तयारी करून घेतो. शॅलो फ्राय होणार आहे त्यामुळे भरपेट खाता येईल. तर आता शॅलो फ्राय करायची तयारी. पॅटीस थापून तयार झालेले आहेत आणि शॅलो फ्राय करतोय आम्ही. त्याला जास्ती तेल नाहीये. तर आता हे फ्राय करायचे. आणि नंतर मग मी म्हटलं तसं तुम्ही ऍक्च्युली नुसतंही खाऊ शकता. मस्त खुसखुशीत छान लागणार आहेत. आता शेंगदाण्याची चटणी त्याच्यामध्ये थोडंसं दही असं घालून हे उत्तम लागतील. नक्की करा. आणि असं औरंगाबादच्या थंड हवेमध्ये हवा मस्त आता तुमच्याकडे. खूपच छान हवा आहे.
तर मस्त शेतामध्ये जातो आणि हे पॅटीस खातो गरमागरम. आणि तुम्ही याचं साहित्य कृती घ्या. मुळ्याचे पॅटीस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: किसलेला मुळा, ज्वारीचं पीठ, बेसन, गव्हाचं पीठ, कोथिंबीर, लसूण पेस्ट, मिरची पेस्ट, हळद, तीळ, कांद्याची पेस्ट, मीठ, ओवा, जिरेपूड, धणेपूड, तीळ आणि तेल. कृती: प्रथम एका बाउल मध्ये 2 वाट्या मुळ्याचा किस घेऊन त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बेसन, 1 वाटी कांदा पेस्ट, मिरची पेस्ट, लसूण पेस्ट, ओवा, तीळ, जिरेपूड, धणेपूड, मीठ, हळद, कोथिंबीर, तेल आणि गरजेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्यावं. या मिश्रणाचे गोल पॅटीस थापून त्यावर तीळ लावावेत आणि मुळ्याचे पॅटीस शालो फ्राय करून घ्यावेत.